नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हाय, सोहम, मी आणि जान्हवी आम्ही तिघं मिळून जरा संध्याकाळी बाहेर पडलोय फिरायला. थोडं शॉपिंगचा खरं तर मूड आहे माझा खूप जास्त, पण कोण तेवढं सपोर्ट नाही करत आहे मला. हे करा ना, थोडा सपोर्ट करा. मला ओव्हन घ्यायचा आहे. पिलू बोल. काय मायक्रोवेव्ह घेऊया की आपण? पण टीव्ही घेतला त्या राजेंद्र मध्ये वगैरे जाऊन. ए जानू चल, तुला कुठे बॉटलवर बसली मी आणि माझी पॅन्ट ओढली. मला घरी सोडा. अरे कसल्या बॉटलवर बसलीस तू? अच्छा, पाण्याच्या बॉटलवर बसली. अरे मी किती ओली झाली आहे मी. घरी घ्यायला लागेल. तू पॅन्ट बदलून यायचीस परत. इकडनं टर्न घे पॅन्ट. त्यांना मी पाण्याच्या बॉटलवर आता ब्लॉग नंबर 2 तुम्हाला परत मिळेल. मी इथून चालत जाते या मधल्या गल्लीत. आणि मग तुम्ही जा पुढे. असंही तुला यायचं नव्हतं आमच्या बरोबर, तर तुला निमित्तच मिळालं चांगलं. असं काय नाही, तुम्ही प्लॅन म्हणजे असं ठरवलं नव्हतं. प्लॅन काय असं काय प्लॅन नाही ठरवलाय जान्हवी? घरी घेऊन जाऊ का तुला आता? आणि मी काय करू? ती अरे pant जान्हवी बदलून घरी जाणार, लय टाइम लावेल आपल्याला. असंही तिचं काय अरे ओपिनियन पण पण मला मॅटर पुढे नाही. जायचंय तर मी कसं जाणार पुढे तिथनं? ओके, इट इज बेटर की ती तुला नवीन पॅन्ट घेऊया का? नवीन नको, ते नाही परवडणार. मग ती नसलेली परवडेल आपल्या शी रे, सोबत. शी. जानू, शी, मी समीर, शी. मी घेतो तुझ्यासाठी नवीन जीन्स. नको नको, काही घेऊ नकोस चालेल. तू. त्यापेक्षा मला अवन घेऊन दे, तो जास्त मी तू व्हिडिओ महत्वाचा. मध्ये घेतलंय, मी असं हो. दाखवत होते. हो, हो. शी. आता आम्ही घरी मला चाललो परत. प्रश्न पडला, ही बॉटल इथे ठेवली कोणी? मी आता आपण घरी जाऊया. आता पहिला जानू जीन्स बदलून दे, आपण अवन चालू करून बघूया. मला जीन्स बदलायला काय हे टाइम नाही. नाही. का बसली आहे जिथे ते असं एसटी मध्ये वगैरे नाही का बसत? बंदू गाडी रंजरंजते. बंधू गाडी रंजरंजते, नाचते नुसते नाचते. नाचते. फायनली जान्हवी सुकी पॅन्ट घालून आले. सुखी आहे प्राणी माझी जान्हवी. आय वुडंट से दॅट. वाय? असंच ग. लगेच की कसं ना, म्हणजे असं या अरे आता अंदर से आते तो मार देने का. मग आता आम्ही पुन्हा चाललो. हा, आता मी पुन्हा चाललो. एक कल्चरल जो डिफरन्स आहे, जो मला आता ऍक्च्युली भासतोय, तो म्हणजे 8:30 वाजता, आता म्हणजे 8-8:30 वाजता शॉपिंगच्या उद्देशाने आपण घरातनं बाहेर निघालोय. जे की मी गेल्या 4 वर्षात जर्मनीमध्ये इमॅजिनच नाही करू शकत. बिकॉज 8 म्हणजे त्यांची दुकानं आता बंद झाली. अच्छा, 8 वाजता तुम्ही घरातनं बाहेर जाऊन कुठेच शॉपिंग नाही करू शकत. ओके. ऑल द शॉपिंग यू मस्ट डू इन डे टाइम. 8 नंतर तिथे कुठलंही दुकान, कुठलंही इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान, काही त्यांचे जर्मन रेस्टॉरंट्स पण 9 वाजता बंद होतात, 10 वाजता बंद होतात. भलेही मी इथेच लहानाचा मोठा झालोय, तरी सुद्धा आता ती 4 वर्षाची एक सवय झाली आहे मला की शॉपिंग करायची आहे म्हटलं की दुपारी 12 वाजता वगैरे घरातनं बाहेर पडायचं, म्हणजे आपल्याला सगळी दुकानं वगैरे सगळं फिरता येतं. आणि आपल्यासाठी हीच शॉपिंगची ऍक्च्युली टाइम आहे. हो, कारण आपल्याकडे लोक आता घरी येतात आणि मग घरी ह्याच्यानंतर आता लोक ऑफिसेस मधून सुटतात, तर त्यांच्याकडे हाच एक टाइम असतो. आणि आपला बिझनेस आवर हेच आहे, इव्हिनिंग, लेट इव्हिनिंग. द डिफरन्सेस इन कल्चर आर व्हेरी स्टार्क. हो, हा तोच आहे ज्याला आठवायचं नाही की पुढच्या दिवशी शाळेत नकाशा मागवला आहे भूगोलाच्या बाईंनी. तेव्हा मग हा आईला सांगायचा की आई नकाशा मागवला जा. मग तेव्हा पण ती शॉप्स उघड्या असतात, नॉवेल्टी आणि हा ते उघडे असतात का. तर आपले ते सगळे लहान मुलं शाळेतली विसरतात की त्यांना नेक्स्ट दिवशी नकाशा न्यायचा किंवा रंगीत खडू न्यायचे. अजून काय नेतात? कार्यानुभव घोटीव कागद न्यायचा. आणि ते मणी बिणी लावायचे, आईस्क्रीमच्या काड्या घर बनवायला माईनी सांगितलेलं आहे घेऊन या. ते आपल्याला कधी आठवतं? आज रात्री 10 वाजता. अरे बापरे, आई हे सांगितलं. जान्हवी
तो हा वाला आयटम सांग की सोहमने उशिरा आठवण केली हा की मग मी कोणाला फोन लावायची. सोहम आठव हा अलका अलका माणवकर, मावशीला शुभ माणवकर माणवकर. आणि ते एका वर्गात होते. हा मग तिला फोन करून सांगायचं अरे असं हे असं मागवलंय, तुला मागवलंय माहिती आहे का? ते माहितीये तुला का? माहितीये. आणि तो शुभम अण्णा पण सांगायचं नाही घरी. हा आणि तुला हे माहितीये नंतर हे लोक मोठे झाल्यावर 8वी 9वी 10वीला वगैरे मग त्यांचं ते विसरलेल्या गोष्टी मॅनेज करायला शिकतात. तर आम्ही बाईंना सरळ मग नंतर सांगायला शिकलो की आम्ही नाही आणलं. नाही टवणेकर तेलवणेकर सर ते दादाला म्हणजे इंजिनिअरिंगला लागला होता तरी त्याला रस्त्यात दिसला सांगायचे तू अजून तुझी 8वीची भूगोलाची स्वाध्याय पुस्तिका नाही स्वाध्याय दिली पुस्तिका दिली नाहीये. मी त्यांना रियुनियनच्या आसपास भेटलो होतो तर ते मला सर म्हणत होते अरे सोहम तू तुझी भूगोलाची स्वाध्याय पुस्तिका दिली आहेस काय? नाही दिली आहे अजून पण. तर मी अजूनही नाही दिली. आता मी 27 वर्षांचा आहे, 28 पण अजून पण मी माझ्या भूगोलाची स्वाध्याय पुस्तिका नाही जमा केलेली. जान्हवीच्या आठवीपर्यंत बाबतीत पासच थोडं बरं होतो ना. होतं की जान्हवी समजाच विसरली तर मग ती शाळेतच म्हणजे आज जरा पोटच दुखतंय तर उद्या जरा कायच होतंय असं करून मग ती जान्हवी शाळेतच नाही जायची. म्हणजे विसरलं काय जरी काय तरी हा त्याचं काही नाही. डझंट मॅटर. मी नेक्स्ट स्टॉपला जिकडे जाऊ तिकडे आम्ही व्हिडिओ चालू करतो. सोहमला मी त्याचं किस्सा कापलेला आहे. सोहम मला हायरचा हे घेऊन देतोय मायक्रोवेव्ह. सो थँक्यू सोहम. आम्ही 8:30ला बाहेर पडलो आणि शॉपिंग करून आता आम्ही घरी शॉपिंग जाणार. शॉपिंग करून आम्ही आणि घरी आता जाणार. त्या नवीन मायक्रोवेव्ह मध्ये आई मला काय बनवून खायला घालणार आहे. तुला नानकडे बिस्किट आवडतात ते बनवणार नानकटाई. आणि मी हेल्दी केक बनवणार आहे. म्हणजे नाचणीच्या पिठाचं आहे, गुळाचं हे ते असेवाले केक्स बनवणार आहे. बेकिंगचं जे तुला सगळं आवडतं ना, लहानपणी तू चहात बुडवून खायचाच बिस्किट ते सगळे मी बनवणार आहे. थँक्यू. आम्ही आलो आहोत राजेंद्र इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसमध्ये. मी नेहमीच म्हणजे माझे सगळे वॉशिंग मशीन असू दे, टी व्ही असू दे, फ्रीज, सगळ्या गोष्टी आमच्या घरच्या ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आहेत आमच्या घरी ते सगळे इथलेच आहेत. चांगली सर्व्हिस मिळते इथे. हे मी यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. हां मी सांगितलं आहे त्यांना की आमच्या घरी जेवढ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत त्या सगळ्या इथल्या आहेत राजेंद्रमधल्या. यांनी आम्हाला सगळे दाखवलं, एक्सप्लेन केलं आहे नीट. आणि बेस्ट जे काय बेस्ट ऑफ बेस्ट कॉस्ट करता येईल ती तुम्ही केली आहे. हां ना, थँक्यू. आणि सर्व्हिस वगैरे व्यवस्थित तुमच्याकडे सगळं असतंच म्हणा, रेग्युलर सर्व्हिस वगैरे चांगलीच मिळते. सर्व्हिससाठी काही इश्यू असेल लेट मी नो. येस येस सर, शुअर शुअर. आता हे डेमोसाठी कधी येतील? उद्या येणार. उद्या येतील ना, ठीक आहे. उद्याच पाठवा कारण उद्या जरा सकाळी मी मायक्रोन पाठवतो. उद्या डेमॉन्स्ट्रेशन पण करून द्या. चालेल चालेल. माझ्याकडे अवन आहे पण आत्ता लेटेस्टच आत्ताच तो बंद पडला आहे. सो रिपेअर करण्यापेक्षा सोहम म्हणाला आई मी तुला घेऊन देतो. माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी छान छान मला डिशेस बनवता याव्यात म्हणून त्याने मला हे गिफ्ट दिलं आहे. सो थँक्यू. असंच मुलं मोठी झाली की आईसाठी काहीतरी करतात. आणि मला आता वाटतं की अरे आम्ही पण मुलांसाठी, मुलं लहान असताना जेव्हा केलं आहे तर मुलांना पण असाच आनंद होत होता असेल ना की आईने माझ्यासाठी हे घेतलं, बाबाने माझ्यासाठी ते घेतलं. आज मला सोहमने जेव्हा माझ्यासाठी घेतलं आहे तेव्हा मला जरा वेगळाच आनंद होतो. मी तुला फोन घेतला तर ओ वाव. आणि जान्हवीने मोबाईल देऊन खूप मोठं काम केलं आहे आणि मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्यामुळे थँक्यू. माझी मुलं मोठी झाली आता. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.